खरं तर 2015चा शिरगाव आणि आताचा शिरगाव खरं तर खूप 10 वर्षात खूप काही बदललं. तर एकंदरीत निधी किती या गावामध्ये शिरगावसाठी आपलं झालं, कारण हे गाव म्हणता येणार नाही, आता हे डेव्हलप झालंय. एकंदरीत काय सांगाल निधीविषयी? हे बघ, एकदम बदललेलं बदलापूरचं स्वरूप आहे ना, त्याच्यामध्ये शिरगावचा एक बदललेलं स्वरूप असं मी निश्चित त्या ठिकाणी म्हणेन. जसं बदलापूर बदललं तसं शिरगाव या मागच्या 5-6 वर्षामध्ये 5 ते 10 वर्षाच्या कालामध्ये अतिशय झपाट्याने बदललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात विकासकांनी या ठिकाणी कामं केलेली आहेत. मग त्या ठिकाणी असलेले रस्ते असतील, म्हणजे प्रत्येक रस्ता त्या ठिकाणी आम्ही कॉन्क्रीटचा केलेला आहे. या ठिकाणी एक गार्डन, क्रीडांगण त्या ठिकाणी उभारलेलं आहे. त्याचबरोबर एक प्रस्तावित गार्डन आहे. त्या गार्डनसाठी सुद्धा वामनदादांनी जवळजवळ रस्त्यांसाठी आताच्या ह्या मधल्या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये वामनदादांचे 20-22 कोटी रुपयांची नुसती रस्त्यांची कामं या शिरगाव परिसरामध्ये केली. त्याचबरोबर गार्डनसाठी 3-4 लाख 3-4 कोटीचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांसाठी गरजेच्या होत्या त्या ठिकाणी त्या करण्याचा प्रयत्न, एकच गार्डनची त्या ठिकाणी कमतरता राहिलेली होती आणि त्याचंही काम त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या गार्डनचं काम सुद्धा आता त्या ठिकाणी चालू आहे आणि येत्या 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये जनतेसाठी ते नक्कीच खुलं केलं जाईल. बदलापूर शहर काल परवाचं छोटस खेडं नावारूपाला येऊन आता बदलापूर शहर म्हणून आपली अस्तित्व निर्माण करताना पाहायला मिळते. खरं तर बदलापूर शहराला महाराष्ट्राची 4थी मुंबई म्हणून देखील संबोधलं जातं. बदलापूर शहराची लोकसंख्या प्रामुख्याने 4.5 ते 5 लाखांच्या घरात देखील पाहायला मिळते. खरं तर बदलापूरच्या विकासात अनेक नगरसेवकांचं योगदान जे आहे, अनेक लोकप्रतिनिधींचं योगदान आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळते. त्यातच जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे नगरसेवक अरुण सुरवड यांच्या वॉर्डात आज आपण आलो आहोत आणि एकंदरीतच वॉर्डाबद्दलची कामं, बदलापूर शहराची कामं, त्यांचं शहराबद्दल असलेलं व्हिजन आणि एकंदरीतच पाहण्याचा दृष्टिकोन, याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः अरुण सुरवड सर असणार आहेत. सर, सर्वप्रथम नवरात्रीच्या शुभेच्छा तुम्हाला. काय सांगाल, बदलापूर शहराचं जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा डोळ्यासमोर काय चित्र निर्माण होतं? निश्चित आपला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. बदलापूर शहराचं नाव घेतल्यानंतर बदलापूर सुसंस्कृत शहर आहे म्हणून तो ओळखलं जात आहे. पण मधल्या काळामध्ये जो काही प्रकार घडला त्याच्यामुळे बदलापूरकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा झालेला आहे, हे निश्चित आपण सर्वांनी त्या ठिकाणी मानायला हवं. पण एक शांत ठिकाण आणि मुंबईपासून जवळ कनेक्टिव्हिटी असल्यामुळे या ठिकाणी मागच्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात विकासकांनी त्या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात विकास या बदलापूर शहराचा झालेला आहे आणि अनेक लोक मुंबई, ठाणा किंवा महाराष्ट्राच्या इतर किंवा देशाच्या इतर कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या नोकरीच्या निमित्ताने आलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात बदलापूर शहर एक छोटंसं गाव असलेलं शहर एक मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार असा मोठ्या शहरामध्ये झालेला आहे. जवळजवळ 5 लाख लोकसंख्या अंदाजे आपण या ठिकाणी आता बदलापूर शहराची झाली असं म्हणायला काही हरकत नाही आणि एक वेगळं अस्तित्व असलेलं असं शहर आहे. याच्यामध्ये शैक्षणिक वारसा आणि सुसंस्कृत असं बदलापूर शहर ठाण्यानंतर, डोंबिवलीनंतर तुम्हाला या ठिकाणी विकसित होताना दिसतंय आणि एक चांगल्या प्रकारचा वर्ग या ठिकाणी राहायला आलेला आहे. म्हणजे ज्यामध्ये आपण एक सुशिक्षित वर्ग त्या ठिकाणी राहायला आलेला आहे असं आपल्याला काही म्हणता येईल. राजकारणात तुम्ही कधी सक्रिय झाला, कधी असं वाटलं की आपल्या माध्यमातून विकासाची कामं व्हायला पाहिजे आणि एक सक्षम नेतृत्व शहराला भेटलं पाहिजे, असं कधी तुम्हाला वाटलं? निश्चित बघा, ज्यावेळेस कोळगाव बदलापूर नगर परिषदेची स्थापना झाली त्यावेळेस पहिल्यांदा माझे वडील बंधू दिलीपजी सुरवळ या ठिकाणी अपक्ष निवडून आले होते. म्हणजे मला तसा म्हणाला तर राजकीय वारसा मुळातच लाभलेला आहे. माझे मोठे बंधू त्यावेळेस 2 वेळा निवडणूक अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यानंतर आमच्या मोठ्या वहिनी सुद्धा त्या ठिकाणी जिंकून आलेल्या आहेत आणि मग त्यानंतर ज्यावेळेस 2015च्या निवडणुका लागल्यात आणि दादांनी तर त्याच वेळेस सांगितलं होतं का याच्या पुढे मला राजकीय क्षेत्रात काम करायचं नाहीये, तर आमचं त्या ठिकाणी काम आणि एक आम्हाला समाज मान्यता त्या ठिकाणी आहे की एक लोकांचा विश्वास या ठिकाणी आमच्या सर्व कुटुंबियावर त्या ठिकाणी निश्चित आहे आणि मग 2015च्या निवडणुका लागलेल्या असताना त्यावेळेस उमेदवार कोण म्हणून अशी एकंदर परिस्थिती निर्माण झाली, कारण दादांनी त्यावेळेस राजकारणातून एक्झिट घेतलं होतं, पूर्णपणे एक्झिट घेतलं होतं की मला पुढे राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं नाही. अशा वेळेस आमच्याकडून आमच्या कुटुंबाची चाचपणी व्हायला लागली की बाबा
निवडणुका लागल्यानंतर अनेक राजकीय पक्षांकडून त्या ठिकाणी चाचपणी होते आणि त्या सर्व कुटुंबियातून मग उमेदवारी घ्यावी म्हणून मग शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्याकडून प्रस्ताव आला की तुम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला आमची उमेदवारी घ्यावी. आणि मग 2015 नंतर खऱ्या अर्थाने माझा त्या ठिकाणी राजकीय प्रवास सुरू झाला. त्याच्या आधी आम्ही दादाबरोबर काम करायचो, पण जुजबी काम असायचं का फार मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी काही सक्रिय त्या ठिकाणी नसायचो. पण ज्यावेळेस 2015ला निवडणूक लढवली आणि चांगल्या मताने लोकांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलं आणि त्यानंतर मात्र या प्रभागाचा विकास आपण तुम्ही सुद्धा डोळ्यांनी बघू शकता किंवा इथले जे नागरिक आहेत ते तुम्हाला सांगू शकतील. कधी तुम्ही तशा प्रकारची बातमी केली तर निश्चित लोकांचे बाईट घ्या का बाबा कशा प्रकारे शिरगाव 2015ला होता आणि त्यानंतर आता 2024 मध्ये शिरगावचा जो काही कायापालट झालाय तो प्रत्यक्ष दिसून येणार आहे. जसं की तुम्ही सांगितलं की वडील तुमचे अपक्ष म्हणून निवडून भाऊ सर बंधू आपले जे होते ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. शिवसेनाच हा पक्ष का तुम्ही निवडला, त्याच्या मागचं कारण काय होतं? शिवसेना हा पक्ष निवडण्याची कारण शिवसेनेला तळागाळातून जनमान्यता आहे असं आम्हाला त्या ठिकाणी लक्षात आलेलं होतं आणि मुळात वामनदादा म्हात्रे यांचं नेतृत्व त्या ठिकाणी शहरामध्ये चांगल्या प्रकारे काम करत होतं आणि मग त्यांच्या बरोबरीने जाऊन त्यांच्याबरोबर राहून त्या ठिकाणी काम करावं असं निश्चित आम्हाला त्यावेळेस वाटलं, म्हणून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवारी घेतली. 2014चा शिरगाव आणि 2024चा शिरगाव काय फरक पडलाय? यातला फरक मला वाटतं तुम्ही सांगावा, मी सांगण्यापेक्षा तुम्ही इथले जे काही लोक आहेत नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की 2014ला 15ला या ठिकाणी रस्ते सुद्धा नव्हते, रिक्षा स्टँड नव्हता, एकही रिक्षा स्टँड नव्हता. आमच्या माहुली चौक परिसरामध्ये रिक्षा स्टँडच मी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी स्थापन केले अशी परिस्थिती होती. म्हणजे रस्त्याचा तर प्रश्न नव्हता, विजेचा प्रश्न गंभीर होता, पाण्याचा प्रश्न तर अति गंभीर होता आणि रिक्षा स्टँड पासून सुरुवात झालेली आहे. माऊली चौक, यादवनगर या परिसरामध्ये रिक्षा स्टँड असतात आणि तिकडे गणपती मंदिर माउंट व्यू बिल्डिंगच्या एरिया उतरायला लागायचं, मग तिथून या परिसरात चालत यायला लागायचं. आता अशी परिस्थिती झालेली आहे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 2015 ते 2024 याच्यामध्ये माऊली चौकाची रांग सगळ्यात मोठी आहे. तुम्ही रिक्षा स्टँडला गेले तर समजून येईल का किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकवस्ती झालेली आणि किती मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि या विकास होत असताना त्या ठिकाणी कशा प्रकारचे कामं झालेली आहेत. याच्यामध्ये विकास ज्यावेळेस होतो त्यावेळेस नागरिक सुविधा त्या ठिकाणी पुरवणं गरजेचं असतं. मग ह्या पुरवत असताना ठीक आहे, मला सगळ्यांकडून मदत घेतली. मी अक्षरशः असे म्हणत नाही की आम्ही ठराविक एकच मी काम केलं असेल किंवा कोणाच्या माध्यमातून केलं, बऱ्यापैकी इतर जणांनी पुढे मदत केली. महत्वाचं काय होतं तर लोकांपर्यंत सुविधा पोहोचणं हे होतं. नक्कीच. शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांचा तुम्हाला कसा सपोर्ट असतो, त्यांच्याबद्दल काय सांगाल की कशा प्रकारे तुमचं काम चालतं पक्षाचं देखील आणि विकासाच्या बद्दल काय नेमक्या चर्चा होतात जेव्हा तुम्ही भेटतात तेव्हा? निश्चित वामन म्हात्रेचंच मार्गदर्शन, म्हणजे वामन म्हात्रे माझी गुरुच म्हणायला काहीच हरकत नाही. त्यांच्या माध्यमातूनच माझा राजकीय प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला आणि जी काही विकास कामे या ठिकाणी झाली त्यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातूनच झाली. जो काही बदललेलं शिरगाव दिसतंय त्यात वामन म्हात्रेंचा मोठा हात आहे. त्यांनी जे सहकार्य केले, त्यांनी जो निधी उपलब्ध करून दिला, त्यांनी ज्या विविध संकल्पना दिल्या, आम्ही चर्चा करून त्या ठिकाणी निश्चित त्या राबवण्याचा आणि कशा प्रकारे काम करण्याचा यासाठी चर्चा निश्चित केलेला आहे. त्यांचं नेहमीच मोलाचं मार्गदर्शन अगदी कोणत्याही बाबतीत असू द्या. मला एक म्हणायला लागेल की वेगळ्या प्रकारचं सॉफ्ट कॉर्नर त्या ठिकाणी वामन म्हात्रेंच्या मनात आहे आणि एक विशिष्ट आदर ते मला ते प्रेमाने म्हणतात, आदराने म्हणतात, कशाने म्हणतात माहित नाही, पण मलाही त्याचा अभिमान वाटतो की ते मला नेहमी सुरवळ साहेब हाक मारतात. एवढी पात्रता माझी नाहीये पण वामनदादा मला सुरवळ साहेब म्हणून हाक मारतात हे मला मात्र मला खूप अभिमानास्पद वाटतं. हे मी या ठिकाणी आपल्या समोर निश्चित सांगू शकेन. हे सुरवळ आणि म्हात्रेंचं प्रेम आहे की प्रेम जपतायत आणि ते आपुलकीने तुम्हाला सुरवळ साहेब. हा नक्कीच. पुढचा प्रश्न विकासाबद्दल जरा बोलूयात आपण, कारण विकासाबद्दल अनेक राजकीय मंडळी बगल देतानाच पाहायला मिळतात. तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? काय असं वाटतं की बदलापूर शहरामध्ये झालं नाही ती गोष्ट व्हायला पाहिजे? कारण विकासाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर लोकसंख्या वाढते, परंतु रेल्वेचे प्रश्न जसे आहेत, विजेची मोठ्या प्रमाणात समस्या आपल्याला अजूनही भेडसावते, त्यातच पाणी प्रश्न, वाहतुकीचे काही प्रश्न असतील. तर काय वाटतं की खरंच विकास होतोय परंतु त्या अर्थाने व्हायला पाहिजे का? जितकी लोकसंख्या वाढली आहे, जितके लोक येत आहेत, आणि एकंदरीतच काय वाटतं की विकास खरंच झालाय का शहराचा? मागचा जनप्रक्षोभ बघितला
तर एकंदर तो त्या घटनेवरती निश्चितच घटनेसंदर्भात तर निश्चितच होता, कारण ती घटनाही अतिशय गंभीर होती आणि निंदनीय होती. पण त्याचबरोबर तो ज्या उद्रेकाला लोक त्या ठिकाणी जमा झाली ना, तो उद्रेक एकंदर बदलापूर मधल्या इतर समस्यांबाबतीत पण होता, असं माझं वैयक्तिक मत आहे. मग तुमचा रेल्वे प्रश्न असो, सार्वजनिक परिवहन असो, वीज व्यवस्था असो, मग तुमचे पाण्याची अतिशय गंभीर परिस्थिती असो, ड्रेनेज सिस्टीमचा प्रश्न असो, कारण अनेक ठिकाणी त्याकडे बांधकामाला परमिशन दिलेलं असताना या ठिकाणी किमान नागरी सेवा पोहोचतील किंवा नाही याची सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शहानिशा केलेली नाहीये. त्यामुळे हे प्रश्न प्रामुख्याने त्या ठिकाणी उफाळून आले होते, असं मला या ठिकाणी नक्कीच नमूद करावं असं वाटतंय. निमित्त होतं. नाही, निमित्त नाही, घडलेली घटना अतिशय निंदनीय होती आणि त्याच्या विरुद्ध छेडलेलं आंदोलन अगदी बरोबर होतं. पण त्याच्याबरोबर हा एक अंतर्मनात दडलेला जो हे होता, आक्रोश होता, तो त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवायला म्हणजे बघायला मिळाला त्या ठिकाणी. कशा प्रकारे एकदा जर जनसामान्य सर्वसामान्य माणूस जर पेटून उठला तर तो कशा प्रकारे त्या ठिकाणी आपली भावना व्यक्त करू शकतो, अशी एकंदर ती परिस्थिती त्या ठिकाणी होती. विकासाच्या बाबतीत काय वाटतं की अजून काय शहराचं झालं पाहिजे? कारण एकीकडे आपण महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणतो, एकीकडे समृद्ध मार्ग असतो किंवा एकीकडे मेट्रोचे स्वप्न आपण दाखवतो, परंतु अजूनही रेल्वेच्या समस्या तशाच आहेत, अजूनही रस्त्यात अल्पशा प्रमाणात काय म्हणून पण खड्डे आहेतच. तर काय वाटतं, एकीकडे स्वप्न तर दाखवतोय जनतेला, परंतु प्रॅक्टिकली वाटतं की विकास होतोय? निश्चित मी आपल्या मताशी थोडाफार सहमतच आहे. कारण जशा प्रकारे रेल्वे सुविधा आत्ताच्या रेल्वेची कंडिशन आहे, ज्या प्रकारे रेल्वे प्रवास त्या ठिकाणी जीव मुठीत धरून त्या ठिकाणी प्रवास करतायत, ते अतिशय गंभीर बाब आहे. याच्यामध्ये 1-2 लाईन वाढल्याशिवाय आणि फ्रिक्वेन्सी रेल्वेची वाढल्याशिवाय त्या ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळणार नाही. ही फार मोठी गंभीर समस्या आहे रेल्वेची. त्याच्याबरोबर बदलापूरमध्ये सार्वजनिक परिवहन त्या ठिकाणी व्यवसाय सुरू झालं पाहिजे, त्याच्यामधून बसेस चालू केल्या पाहिजेत आणि त्यातूनही लोकांना दिलासा दिला गेला पाहिजे. एकंदर विकास होत असताना शहर विकास होत असताना सगळ्या नागरी सुद्धा एकदमच सगळ्यांना मिळेल किंवा एकदमच विकास होईल अशातला असं होऊ शकत नाही. पण किमान रस्ते, लाईट आणि पाणी या कमीत कमी 3 सुविधा तरी त्या ठिकाणी नागरिकांसाठी पूर्णपणे अवेलेबल पाहिजेत, असं नक्की मी म्हणेन. त्या ठिकाणी विकास होत असताना या गोष्टी नागरिकांपर्यंत किमान 3 गोष्टी, कारण या 3 गोष्टींशिवाय तुम्ही राहू शकत नाही. ठीक आहे, रस्त्याचा थोडाफार ऍडजस्ट करू शकतो, पण लाईट आणि पाणी ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्ष रोज नागरिकांना मिळणं गरजेचं आहे. अवघ्या काही दिवसांवरती विधानसभेचं वादळ जे आहे ते पुन्हा एकदा महाराष्ट्रावर धडकणार आहे. त्यातच मुरबाड विधानसभा जर पाहिली तर अतिशय चुरशीची लढत नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. काय वाटतं, जनतेने आमदार कसा निवडावा आणि एकंदरीतच समीकरणं कशी असणार आहेत यावेळेसची? आता समीकरण सांगण्या इतपत काय मी त्या ठिकाणी काही बोलू शकत नाही, पण जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधी त्या ठिकाणी जनतेसाठी काम करणारा असावा, जनतेच्या समस्या जाणणारा असावा आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा असावा. जो कोणी निवडून येईल किंवा जो कोणी उमेदवार असेल त्यांनी किमान जनतेला काय गरजेचं म्हणण्यापेक्षा किमान नागरी सुविधा पुरवाव्यात. म्हणजे लाईट, पाणी मी प्रामुख्याने म्हणतो, कारण ही बाब मी अतिशय म्हणजे त्याच्यातून त्रासलेलो आहे. पाणी हा विषय माझ्या परिसरात खूप गंभीर होता. त्यानंतर देगावकर साहेब म्हणून जे एक अभियंते आले होते आपल्या इथे, तर त्यांच्या माध्यमातून शिरगावचा पाणी प्रश्न बऱ्यापैकी सोडवला होता. त्यानंतर माझा भागच अशा प्रकारे वाढतोय की त्या ठिकाणी आज केलेली 100 माणसांसाठी सोय कुठेतरी जाऊन 200 लोक त्या ठिकाणी येतात. त्यामुळे तो थोडाफार इकडे ऍडजस्टेबलच राहतो. पण निश्चित देवगावकरांच्या नंतर या ठिकाणी बऱ्यापैकी पाण्याची व्यवस्था झालेली आहे. अजूनही समस्या आहे, कारण प्रभागच तेवढा मोठ्या प्रमाणात वाढतोय, तर निश्चित समस्या आहेतच. पण तो पाणी प्रश्न आणि हे प्रश्न सगळे लोकांना किमान नागरी सुविधा पुरवाव्यात एवढी माझी मात्र नक्की कोणी उमेदवार असेल, कोणी असेल, त्याच्याकडून निश्चित अपेक्षा आहे किंवा त्यांनी आमच्यासारख्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा आम्हाला बरोबर घेऊन या ठिकाणी या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी सुविधा देण्यासाठी त्या ठिकाणी काम करावं. शेवटचा प्रश्न, महायुतीचं सरकार आहे, जनतेला काय आवाहन कराल, कशा प्रकारे त्यांनी मतदान केलं पाहिजे आणि एकंदरीतच कशा प्रकारे पुढचं योजना असणार आहे, विजन असणार आहे महायुतीचं? मागचा 2.5 वर्षाचा कालावधी आपण बघितला असेल तर
आपण सगळ्यांनी, आपण वार्ताहर आहात तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी अनुभव घेतला असेल. अतिशय जलद गतीने निर्णय क्षमता असलेले या ठिकाणी शासनाने त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि विकास कामांचा असा धडाका त्या ठिकाणी लाभलेला आहे. म्हणजे प्रत्येक शासनाचा कारकीर्द आपण बघितली असेल तर त्याच्यामध्ये मागच्या 2.5 वर्षाचा कालावधी असा होता की याच्यामध्ये अनेक विकास कामं त्या ठिकाणी युती सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहेत आणि अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी त्याला गती मिळाली किंवा त्याला मान्यता मिळालेली आहे. अशा प्रकारे अनेक योजना सरकारच्या माध्यमातून, युती सरकारच्या माध्यमातून म्हणता येईल की प्रामुख्याने लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिलांना त्या ठिकाणी दिलासा देणारी अशी योजना आहे जी युती सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गी लागलेली आहे आणि अनेक असे प्रस्ताव मोठे मोठे सरकारच्या विचाराधीन आहेत आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी रखडलेले काही प्रोजेक्ट होते किंवा काही ज्या काही प्रस्ताव होते ते सरकारने त्या ठिकाणी निश्चित सोडवण्याचा किंवा मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर युती सरकारच्या माध्यमातून लोकांनी निर्णय घ्यावा, म्हणजे लोकांनी मतदान, सरकारची कारकीर्द बघून त्या ठिकाणी ज्या प्रकारे काम आणि विकास झालेला आहे, विकास कामं झालेली आहेत, हा एकंदर सरकारची काम करण्याची पद्धत बघून त्या ठिकाणी निश्चित महायुतीला मतदान करावं असं या ठिकाणी निश्चित लोकांना आवाहन करेल. सध्या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आणि मुरबाडमध्ये आमदार जे आहेत ते आमदारकी संघत्र आहेत, परंतु वामन म्हात्रे यांनी परवाच्या एका भाषणामध्ये म्हटलं की शिवसेनेचं वजन जे आहे, पारडं जे आहे ते मुरबाडमध्ये जास्त आहे भाजपापेक्षा. काय वाटतं, खरंच आमदारकीच्या देखील चर्चा होत आहेत, ते देखील उमेदवारीसाठी इच्छुक असतील किंवा सुभाष पवार यांचं देखील नाव आहे, तर एकंदरीत काय वाटतं कशा प्रकारे ही लढत पाहायला मिळणार आहे? निश्चित निवडणुका आल्यानंतर बघा अशा प्रकारच्या गोष्टींवरती चर्चा तर होणारच, त्याशिवाय त्या निवडणुकीला रंग सुद्धा भरत नाही, मजा सुद्धा येत नाही. चर्चा तर होणारच. वामन म्हात्रे आमचे सर्व आहेत, आमचे नेते आहेत. वामन म्हात्रेंनी या आमदारकी लढवली तर आम्हाला निश्चित आनंद आहे, त्यात काही प्रश्नच नसावा. म्हणजे जर मी शिवसेनेचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करत आहे, वामन म्हात्रे आमचे शहर प्रमुख आहेत आणि ते जर आमदारकीसाठी निवडणूक लढत असेल तर मला निश्चित आनंद होणार, त्यात चुकीचं काहीच नाहीये. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या चर्चा तर निश्चितच होणार ना. ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस उमेदवारीसाठी आणि दावा करणार, कारण जशा प्रकारचं वातावरण तुम्ही बघितलं असेल तर बदलापूर शहरामध्ये तर युतीच्या माध्यमातून भाजप शिवसेनेला फार थोडंफार इकडे तिकडे वरती खाली होऊ शकतं, पण अगदीच एकतर्फी सत्ता वामन म्हात्रे 2015ला नगर परिषद आणलेली होती, तर त्यांचा दावा करणं काय फार चुकीचं आहे असं काय वाटत नाही. आणि सुभाष पवार झाले, आदरणीय आमदार साहेब किसनजी कोथोरे झाले, ते अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करतायत आणि निवडणूक आल्यानंतर असे दावे प्रतिदावे तर 100% होणार. सर खूप खूप धन्यवाद आमच्याशी इतक्या दिलखुलास गप्पा मारल्याबद्दल. तर हे होते अरुण सुरवळ. खरं तर विकासाबद्दल आज आपण चर्चा केली. खरं तर 2015चा शिरगाव आणि आत्ताचा शिरगाव या 10 वर्षात खूप काही बदललं. या 10 वर्षात विकास झाला, या 10 वर्षात रस्ते बदलले, या 10 वर्षात लोकसंख्या वाढली, सर्व काही झालं आणि याचं श्रेय जे आहे ते खरं तर सर्व नगरसेवक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील जे आपल्या परीने प्रत्येक जण या शहराच्या विकासासाठी एक पाऊल पुढे येतो. सर खूप खूप धन्यवाद सविस्तर चर्चा केल्याबद्दल. धन्यवाद. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सर्वेसोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.